ठाणे शहर का कचरा भिवंडी तालुका के पड़घा नजदीकी आतकोले गांव में डंपिंग ग्राउंड पर डाला जा रहा है, जिससे स्थानीय नागरिकों में भारी आक्रोश व्याप्त हो गया है। इसके विरोध में सभी राजनीतिक दलों के नेताओं और स्थानीय नागरिकों ने एक दिवसीय धरना आंदोलन किया। ठाणे शहर का कचरा भिवंडी तालुका के आतकोले गांव में डंप किया जा रहा है, जिससे स्थानीय नागरिकों में गुस्सा है। स्वास्थ्य संकट और विकास पर असर के विरोध में राजनीतिक दलों और नागरिकों ने एक दिवसीय धरना आंदोलन किया। आंदोलनकारियों का आरोप है कि डंपिंग ग्राउंड से प्रदूषण बढ़ेगा और क्षेत्र का विकास रुक सकता है। इस मुद्दे को लेकर उप मुख्यमंत्री और पालक मंत्री से मिलने की योजना है। बघा, ह्या डंपिंग ग्राउंडचा जो विषय आहे, ही समिती बनलेली आहे आणि आज आपण पाहिलं असेल सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते आज इथं या डंपिंगला विरोध करण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्याच्यामुळं आपण पाहिलं असेल आमच्या माता भगिनी देखील आहेत, शाळेचे विद्यार्थी देखील आहेत, काही दिवसांनी मंडळी देखील आहेत, तरुण मंडळी देखील आहेत आणि म्हणूनच या डंपिंगला, कारण शेवटी इथल्या या पंचक्रोशीतील लोकांचा आरोग्याचा देखील विषय आहे। भिवंडीसारखं शहर, भिवंडीसारखं ग्रामीण भाग आपण पाहत असाल डेव्हलपमेंटमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत आणि अशा वेळेस अशा प्रकारचं डंपिंग आलं तर डेव्हलपमेंट देखील थांबवली जाईल आणि आरोग्याचा देखील विषय आहे आणि या सगळ्या विषयांवर आमचा सक्त विरोध आहे सगळ्या पक्षीय लोकांचा आणि म्हणून हे डंपिंग ग्राउंड हे हटवलं जाईल आणि हटवण्यासाठी आम्ही हे आंदोलन उद्या आणखी तीव्र करायला लागलं तरी चालेल। सगळ्यात पहिले तर उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहोत, त्यांनी अगोदर शब्द देखील दिलेला आहे आणि म्हणून त्यांची भेट झाल्यानंतर पुढची दिशाही ठरवली जाईल। हा निर्णय चुकीचा झालेला आहे। 20 गावांच्या जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। आज चांगल्या प्रकारचं डेव्हलप होणारा भाग आहे तो या डंपिंग ग्राउंडमुळं या 20 गावांच्यावर फार मोठा अन्याय होणार आणि या भागातली डेव्हलपमेंट पूर्ण थांबली जाणार आहे आणि यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर मागच्या आठवड्यामध्ये मी सविस्तरपणे चर्चाही केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा डंपिंग ग्राउंड इथला थांबला पाहिजे। त्यांनी सर्व पक्षीय एक बैठक लावावी आणि त्यातून हा निर्णय घ्यावा। आज संघर्ष जर केला नसता तर तो रेटून पुढे गेला असता। प्रदूषण नियामक मंडळाची सुद्धा त्याला NOC नाही, कुठल्याही प्रोसिजर पूर्ण नाहीत आणि तशाच प्रकारचं काम सुरू केलं असेल तर रस्त्यावर आल्याशिवाय जनतेला पर्याय नाही आणि म्हणून आज जनतेने या ठिकाणी आंदोलन केलं। इथे जवळच आहे मुंबईकरांना दूषित पाणी पाजण्याचा हा एक गाव आहे का, काय सांगता? नाही, खरं म्हणजे 1 किलोमीटरवर जर डॅम असेल तर त्याचा पूर्ण पाण्याचा निचरा त्या ठिकाणी जाईल आणि निश्चित त्या ठिकाणी मुंबईकर असतील, ठाणेकर असतील किंवा आपले असतील, पाणी हे दूषित होताच कामा नये आणि त्याच्याहीपेक्षा नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं हे विचार करून हे डंपिंग ग्राउंड रद्द झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। मागच्या आठवड्यातच मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर लेखी पत्र दिलंय आणि याला आवाज सुटवलाय। निश्चितपणे न्याय मिळेल। आज पूर्ण भिवंडी तालुक्याचा विचार केला तर ठाणा उभा करण्यामागे भिवंडीचा हात खूप मोठा आहे। हे भिवंडी तालुक्याने रेती देईल, खडी देईल, सगळ्या गोष्टी भिवंडी तालुक्यात ठाण्याला गेल्या ठाणा उभा राहण्यासाठी, पण आज त्याच्या बदल्यात ठाण्याने भिवंडीला काय दिलं तर कचरा दिला। ही खूप वाईट गोष्ट आहे, कारण कसं आहे की कचरा जर घरात एक मच्छीची पिशवी आणली तरी तो कचरा आपण संध्याकाळपर्यंत घरात ठेवत नाही, एवढा त्याचा भयानक वास होतो आणि पूर्ण ठाणा महानगरपालिकेचा कचरा या ठाण्यानंतर इथल्या लोकांचं आरोग्य संकट आहे। त्याचबरोबर जागा जरी सरकारची असते, आपण म्हणतो मायबाप सरकार आहे, मग जेव्हा निवडणूक येते तेव्हा हेच सरकारचे नेते सांगत असत मायबाप जनता आहे। जर मायबाप जनता आहे तर आपल्या मायबापला आपण अशा हालतमध्ये ठेवू शकतो का, अशा परिस्थितीत ठेवू शकतो का, याचा विचार राजकीय नेत्यांनी केला पाहिजे आणि ज्यांनी तिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही, नक्की मारण्याचं ढोंग करतात। सत्ता त्यांची आहे, त्याच विरोधात इथं आंदोलन करतायत, त्यांनी जर तेच प्रश्न जर अधिवेशनात विचारले तर आपल्यालाही थोडीशी सहानुभूती वाटेल का हो आपले नेते आपल्यासाठी उभे राहत आहेत। इथे उभं राहून काय 25 तालुक्याचे रोगराई याच्यामध्ये संकट आपल्याकडं आज देश स्वतंत्र झालेच असणार एकच हॉस्पिटल आहे तालुक्यासाठी, इंदिरा हॉस्पिटल, आणि अशा वेळेस आरोग्याचा विचार केला पाहिजे। आता साहेब बोलले सगळ्यात जास्त पैसा हा भिवंडी तालुक्यात आहे, सगळ्यात जास्त पैसा भिवंडी तालुक्यात आहे। इथल्या युवकांच्या रोजगाराचा काय विषय, किंवा इथल्या शैक्षणिक व्यवस्थेचा काय विषय, इथल्या आरोग्य व्यवस्थेचा काय विषय, ही समजून घेण्याची गरज आहे, याच्यावर काम करण्याची गरज आहे। आपल्याला ठाणा महानगरपालिकेचा कचरा आपल्या भिवंडीत नको आहे, एवढं यापणे ठामपणे त्याच्यावर तोडलं काय?
यावर तोडगा काय म्हणजे हा आंदोलन असं सुरू राहील की याच्यावरती काही तोडगा काढण्यात येईल? आता ते सगळे राजकीय नेते बोलले आम्ही प्रश्न सोडवतो आम्ही बोलतो ते नाहीच बोलले तर मग हा सगळा लढा जो त्या स्थानिक संघटना आहेत त्यांनी हातात घेऊन ना ते त्यांच्या पद्धतीने इथले मालक आपण आहे जनता ही मायबाप आहे ना ही भूमीची मालक आहे हा मालक कसा असतो ते नक्की दाखवून देऊ. पहिलं प्राधान्य आपण राजकीय नेत्यांना देऊ, तर ते काय करतात हे बघण्याचा पवित्र पुढच्या 3-4 महिन्यात आपल्याला दिसेल.